ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। द्वादशी रात्री अपशकून सर्वांनी केले अवलोकन, त्रयोदशी सूर्यदर्शन केले असे सर्वांनी। विठ्ठलासी समजले सावता प्रयाण आले, गडबडोनी निघे वहिले रुक्मिणी ते विचारुणी। रुक्मिणीही येते म्हणे, दोघी आले पूर्ण वेगाने, कोणाही न कळे येणे। सावत्याने जाणिले सद्गदूनी देवा भेटला, मनी फार आनंदला। पूर्ण पर्व काळ पातला, दिसू लागला ते जाळ। सावत्याची आवड देवा, विरह वाटे थोर जीवा। ऐसा हा ज्ञान देवा, ठेवा पुन्हा नाही लाभणार। श्रीराम मंदिर संस्थान समतानगर सेलू येथे श्री संत सावता महाराज चरित्र या ग्रंथाचे अध्ययन चालू आहे। तर विषय आपला असा 80 क्रमांकाच्या ओळीपर्यंत आलेला आहे। विठ्ठलाला समजले की सावता महाराज आता समाधी घेणार आहेत। रुक्मिणी मातेला विचारून गडबडीने लवकर निघाले। रुक्मिणी माताही येत्या म्हणाल्या, दोघे लवकर पळत आले। त्यांचे येणे कोणाला कळाले नाही, परंतु सावता महाराजांना कळालेले आहे। कडकडून देवाला सावता महाराजांनी मिठी मारलेली आहे। मनात खूप आनंद झालेला आहे। पूर्ण पुण्याचा काळ आलेला आहे। पूर्ण तेजस्वी असे सावता महाराज दिसू लागले। सावता महाराजांची आवड देवाला होती। जीवाला मोठा विरह वाटू लागला। सावता सारखा ज्ञानाचा ठेवा पुन्हा मिळणार नाही। सकळ देवगण आले, सावत्या प्रेमे पाहू लागले। पूर्ण तेजो रूप पाहिले, ज्ञान दृष्टीने चोखाळ। सकळांनी त्या पाहिले, लहान थोर मुग्ध झाले। कवी नयन पूर्ण शांतले, वाणी पावली सौभाग्य। लहान थोर स्त्रिया सकळा, पाहिला तो मदन पुतळा। या ऐसा श्रेष्ठ भूतळा, दुजा कोणी आढळेना। सुखदायक शरीर सुंदर, देखता होय हर्ष अपार। नयनी वाहे प्रेम नीर, सावता सागर पाहुणी। देवांची तेथे वस्ती आली, शांती क्षमा प्राप्त झाली। सकळी की वस्ती केली, रात्री देव बोलत असे। सगळे देवगण आलेले आहेत। सावताला प्रेमाने पाहू लागले। पूर्ण तेजस्वी रूप असे पाहिलेले आहे। ज्ञान दृष्टीने चोखाळलेले सावता सर्वांनी सावता महाराजांना पाहिले। लहान मोठे पाहून स्तब्ध झाले। कवीचे डोळे पूर्णपणे शांत झाले। वाणीला सौभाग्य प्राप्त झाले। लहान मोठ्या सगळ्या स्त्रियांनी तो मदनाचा पुतळा पाहिला। याच्यासारखा श्रेष्ठ या पृथ्वीवर दुसरा कोणी दिसेना। डोळ्यांना सुख देणारे सुंदर शरीर ते पाहिल्यावर अपार आनंद होतो। सावता सागरा पाहून डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले। देवाच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले। कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे। कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे। हृदयी प्रगटे राम रूप, हृदयी प्रगटे राम रूप। हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा नारायण नामे हो जीवन मुक्त। हा सुख सोहळा स्वर्गी नाही। अशा पद्धतीनं सावता महाराजांच्या रूपाला पाहिल्यानंतर देवाच्या डोळ्यातून अश्रूच्या मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढो लागे। म्हणून सावता महाराजांकडे पाहिल्यानंतर देवाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या। कंठ भरून आलेला आहे की हा सावता ज्ञानाचा ठेवा परत पाहायला मिळणार नाही। कारण सावता महाराज सावता सागर पाहुनी, कारण सावता महाराज सागर आहे। साव म्हणजे ज्ञान, आणि हे ज्ञान ज्याच्या अंगामध्ये ठसलेलं आहे असे सावता महाराज सागर आहेत प्रेमाचे। सावता माझा प्रेमाचा सागर,
शेतकऱ्याला तूच दिला आधार, निष्काम कर्म करावे, नाम विठ्ठलाचे घ्यावे, निष्काम कर्म करावे, नाम विठ्ठलाचे घ्यावे, तेने तुटे रे बंध हे भवाचे, सावता माझा प्रेमाचा सागर, शेतकऱ्याला तूच दिला आधार. सावता महाराज प्रेमाचे सागर आहेत आणि हा प्रेमाचा सागर असलेला पुतळा परत पाहायला मिळणार नाही म्हणून देवाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहायला लागले, कंठ भरून आलेला आहे. मग हृदयामध्ये राम रूप प्रगट होत असतं. अशी ही भक्तांची आणि देवाची स्थिती पाहिल्यानंतर ऐकणाऱ्याच्या अंतःकरणामधला राम प्रगट होत असतो. सावत्यास रात्री वनमाळी, स्वानंदी भेटे प्रेमळी, चहूभुजी मुख कमळी, प्रेमे कुरवाळी तसे. धन्य म्हणे सावत्यास तू साधिले पुरुषार्थास, वारकरी अतिथी असोस पूर्णत्वा पोसिले. तुझ्या गृहस्थाश्रमाचा प्रकार सर्वापेक्षा श्रेष्ठ थोर, ज्ञानदातृत्व परमप्रखर पूर्ण सामील तयाला. ब्रह्मचर्याचे 4 प्रकार, ब्राह्म प्राजापत्य नैष्ठिक गायत्र. प्राजापत्य ब्रह्मचारी तू थोर परिपूर्ण सावत्या, ऋतुकाली स्त्रीगमन परस्त्री माते समान. प्राजापत्य ब्रह्मचारी पूर्ण तुची एक सावत्या. याप्रमाणे सगळे देवगण आले, सावताला प्रेमाने पाहू लागले. पूर्ण तेजस्वी रूप पाहिलेले आहे, ज्ञान दृष्टीने चोखाळलेले सावता सर्वांनी सावता महाराजांना पाहिलेले आहे. देवांची तिथे गर्दी झाली, सर्वाला शांती क्षमा प्राप्त झाली. सर्वांनी तिथे मुक्काम केला आणि देवाने सुद्धा त्या रात्री तिथे मुक्काम केला. देव सावता महाराजांना बोलू लागले. सावता महाराजांना रात्री देव आनंदाने प्रेमाने भेटले. 4ही हाताने त्यांच्या म्हणजे सावता महाराजांच्या चेहऱ्याला प्रेमाने कुरवाळू लागले. सावताला धन्य म्हणू लागले. तू पुरुषार्थ संपादन केलेला आहे, वारकरी अतिथीला पूर्णपणे तू तृप्त केलेले आहे. तुझ्या गृहस्थाश्रमाची रीत सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. ज्ञानदानाचे तेजस्वी काम पूर्णपणे याच्यामध्ये सामील झालेले आहे. ब्रह्मचर्याचे 4 प्रकार आहेत. एक ब्राह्म प्राजायत्य, दुसरा आहे नैष्ठिक गायत्र, तिसरा आहे प्राजापत्य आणि ब्रह्मचारी. अशा पद्धतीने तू पूर्ण ब्रह्मचारी आहे सावता. गृहस्थाश्रमासमोर 4 प्रकार आहेत. आता गृहस्थाश्रमाचे सुद्धा 4 प्रकार आहेत. गृहस्थाश्रमाचे 4 प्रकार, कृषी जीवन वार्ता कसार, यायावर आयाचित सार 2 प्रकार झाले. शालीन सटकर्म समग्र, घोर संन्यासी उंच वृत्ती थोर. सर्व पाळिले साचार तुची एक सावत्या. वानप्रस्थ असती 4, वैखानस आणि औदुंबर. वालखिल्य फेन पथोर, केली अपार मदत त्या. चतुर्विध संन्यास प्रकार, कुटीचक बहुदक 2 नामसार. हंस परमहंस हे 4 शास्त्रांतरी प्रसिद्ध. परमहंस संन्यास थोर, त्याचे तुला मिळाले सार. गृहस्थ असोनी निर्विकार तुची अससी सावत्या. गृहस्थाश्रमाचे 4 प्रकार आहेत. कृषी जीवन वार्ताक्षार म्हणजे शेती करणारा, शेतीमध्ये कष्ट करणारा असा सार आहे. यायावर आयाचित सार. तिसरा आहे शालीन षटकर्म म्हणजे ह्याच्यामध्ये 6 प्रकारचे कर्म आलेले आहेत. चौथा आहे घोर संन्यासी. छंद म्हणजे उंच वृत्ती थोर. या सर्वांचे पालन स्पष्ट रीतीने सावता तूच केलेले आहेस. वानप्रस्थाचे 4 प्रकार आहेत. वानप्रस्थ म्हणजे आता या गृहस्थाश्रमाचं सगळं कार्य पूर्ण झालेलं आहे, त्याला कर्तव्य म्हणून आता काही राहिलेलं
नाही. म्हणून आता फक्त एक पाय घरामध्ये आहे आणि दुसरा पाय दाराच्या बाहेर आहे, की हे वानप्रस्थ याला म्हणायचं की तयारीतच आहेत. आता इथं आपके तेरा यहाँ कोई नाही असा वानप्रस्थ आहे. म्हणून आता पुढची वाट की एकांतामध्ये जाऊन आत्मस्वरूपाचं चिंतन करणं आणि चिंतन करता करता या शरीराला सोडणं, म्हणजे हा वानप्रस्थ प्रकार. याचे 4 प्रकार आहेत. ऋषी म्हणजे वानप्रस्थाचे 4 प्रकार. याच्यामध्ये पहिला वैखानस आहे, दुसरा औदुंबर आहे, तिसरा वालखिल्य फेन आहे. याला खूप मदत केली त्याने 4 प्रकारचे संन्यास आहेत. कुटीचक, बहुदक, हंस आणि परमहंस असे 4 प्रकार हे शास्त्रामध्ये प्रसिद्ध आहेत. श्रेष्ठ अशा परमहंस संन्यासाचे सार तुला मिळालेले आहेत. आणि गृहस्थाश्रम असून तू निर्विकार असा तूच आहेस सावता. कारण सगळ्यामध्ये राहून सुद्धा तू कसा वागलेला आहेस. न करी रे संग राहे रे निश्चळ लागो निधी मळ ममतेचा, या नाव खरे अद्वैत ब्रह्मज्ञान. अशा प्रकारचं ब्रह्मज्ञान तुमच्या अंगामध्ये ठसलेलं आहे. अंगी ब्रह्मरस ठसावला, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता, विषयी विसर पडिला निशेष. अंगी ब्रह्मरस ठसावला. अशा पद्धतीनं ते तुम्ही प्रत्यक्ष दाखवलेलं आहे. तू ग्रहस्थ की संन्यासी हे न सांगवे स्पष्टतेसी, परी आश्रम साध्य साधिलेसी सकळाशी अगम्य. नित्यानित्य विचारे ज्ञान साधिले एकसरे, जाळूनी आश्रमांची घरे निराश्रमी झालासी. संकल्प विरहित मन अहंकार नाशिला पूर्ण, अद्वैते द्वैत जिंकून सुखी पूर्ण झालासी. कवी कल्पक दक्ष थोर, ऐश्वर्यवान भाषणामृती जोर. कर्म करता विरहिताचार, जडोन्मत्त पिशाचवत. अनंत हे जग विशाल, ते झाले मिथ्या फोल. ज्ञान प्रलय जगी अतुल, तो पूर्ण साधिलासी. तू गृहस्थ आहे का संन्यासी हे स्पष्ट सांगता येत नाही, पण आश्रमाला जे पाहिजे ते मिळवलेले आहे. गृहस्थ आश्रमाला जेवढं काही पाहिजे ते सगळे गुण तुम्ही मिळवलेले आहेत. हे सगळ्याला कळणे शक्य नाही, म्हणून याला अधिकार लागत असतो. आता मानव देह मिळाला म्हणजे अधिकार आहे, पण त्याच्यामध्ये गुरुकृपा झालेली पाहिजे. गुरु कृपा कळे त्यासी, जो शोधिला पुलासी. जो मी कोण आहे याचा विचार करतो त्याच्यावर सद्गुरूची कृपा झालेली आहे असं लक्षात घ्यावं. ज्ञान आहे मी हा कोण, करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे याचा विचार करायला पाहिजे, हीच सद्गुरूची कृपा आहे. नित्य आणि अनित्याचा विचार करून एकत्वाचे ज्ञान संपादन केलेले आहे. आश्रमाचे घर जाळून तू निराश्रमी झालेला आहे. आश्रमात आहेत परंतु निराश्रम आहोत. संकल्परहित मन झालेले आहे. पूर्णपणे अहंकार नष्ट केलेला आहे. अद्वैताने द्वैत जिंकून पूर्ण सुखी झालेले तुम्ही सावता महाराज. कल्पना करणारा दक्ष कवी अमृतासारखे तुमचे बोलणे आहे. असे असणारे ऐश्वर्यवान कर्म करता रहित वागणे. सावता महाराजांचं कर्म आणि कर्ता यांना सोडून असं वागणं होतं. स्मरण चिंतन नाही म्हणून जड आहे. कारण स्मरण कोणाचं करावं, ज्याचा विसर पडला त्याचं स्मरण करावं लागतं. पण आता इथं माझे मना लागो छंद, नित्य गोविंद गोविंद. आता नित्य गोविंदाचं ध्यान असल्यावर चिंतन असल्यावर विसर कशाचा पडल. म्हणून तू जड झाल्यासारखा आहे. आत्मस्वरूपापेक्षा कोणी मोठे नाही म्हणून उन्मत्त आहेस. वाटेल तसा वागणारा आहेस. विधी विधान रहित असून पिशाचवत आहेस. म्हणजे विधी विधान कुठलंच नाहीये ना, म्हणून पिशाचवत आहेत. अनंत विशाल जग हे मिथ्या म्हणजे खोटे आहे. ज्ञानाने जगाचा बाध करून पूर्णत्व लक्षात घेतलेले आहे. कारण हे पूर्ण आहे, पूर्ण ब्रह्म आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णात् पूर्णमुदच्यते
पूर्णमेवावशिष्यते. हे आधी पूर्ण माती आहे चिखलाच्या रूपानं, आणि त्या चिखलाचा गणपती केला तरी पूर्ण माती आहे, आणि ते गणपती पाण्यामध्ये विसर्जन केला तरीही पूर्ण माती आहे. तसं पूर्वीसुद्धा हे ब्रह्म पूर्ण आहे. म्हणून शब्द हे ब्रह्म आहे, शब्द ब्रह्म आहे. आपण जे अन्न खातो ते अन्न ब्रह्म आहे. उदर भरणं नो हे जाणीजे यज्ञ कर्म. हे नुसतं पोट भरणं नाही, हा यज्ञ आहे. एक एक घास आपण त्या अग्निकुंडामध्ये टाकतो, जठराग्नीमध्ये टाकतो, म्हणजे हा यज्ञ आहे. म्हणून हा अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, आणि शब्द हे ऐकायचे असतात. शब्द ब्रह्म ऐकायचं, अन्न ब्रह्म खायचं, आणि मी पूर्ण ब्रह्म आहे असं लक्षात घ्यायचं. अशी ही रीत सांगितलेली आहे सावता महाराजांनी. ऐसे न जनी अति दुर्धर ब्रह्म्याने सृजिला संसार. तो ब्रह्मायुपर्यंत स्थिर ब्रह्म प्रलयी संहरे. दुजा नित्य प्रलयासे दैनंदिन तिसरासे. कर्म प्रलय अवांतरासे त्यात सज्ञान म्हणती. आत्यंतिक प्रलय सर्वात थोर तेची ज्ञान प्रलयाचे घर. समूळ निरसे संसार ते साधिले तुवाच. सावता देव संवाद झाला नंतरी घेती झोपेला. चतुर्दशी दिन उदयला सावता प्रयाण ऐका. उदयाला सहस्त्र कर तेज प्रकाशले अवनीवर. पातली शोभा पार आनंदले सर्व देव. असा मनुष्य भेटणे या लोकामध्ये दुर्मिळ आहे. ब्रह्मदेवाने निर्माण केलेला संसार त्याच्या आयुष्यपर्यंत राहतो. हा प्रलयामध्ये नष्ट होत असतो. म्हणून हा पहिला काय आहे? प्रलय आहे. दुसरा प्रलय म्हणजे नित्य प्रलय आहे, आणि तिसरा कर्म प्रलय आहे, म्हणजे अवांतर आहे. त्याला सज्ञान म्हणतात. जगत मिथ्यत्वाचा निश्चय सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे. तेच ज्ञान सृष्टीचा बाध करू शकते. त्याने संसाराचा निराश होतो. ते ज्ञान तू प्राप्त करून घेतलेले आहे सावता. सावता आणि देवाचा संवाद संपलेला आहे. दोघे झोपले. चतुर्दशीच्या दिवशी सूर्य उगवला. सावता समाधीचा आता आख्यान तो प्रसंग ऐका. सूर्य उगवला, पृथ्वीवर तेज प्रकाशले, शोभा आली, सर्व देवाला आनंद झाला. लक्ष्मीरूप तेजोभास पाहिले कांतिमान अप्सरास. अलंकार धारिले आशोष शांती पूर्ण पातली. स्वर्ग ऐश्वर्य आरणी आले, सर्व मानव थकित झाले. ऋषीगण सर्व पातले, तपोनिधी तेजाळ. रिद्धी सिद्धीसी लक्ष्मी आली, विजयाने शोभा पावली. सावत्याशी पूर्ण भेटली, आनंदली मनात. अकर्तव्य कर्म करी, त्या साह्य दैव लक्ष्मी थोरी. थकीत झालेसे अंतरी देवादी सकळ. सावत्याशी पाहुणी अंती, सर्व पावले पूर्ण शांती. श्रद्धा थोर वाढली चित्ती, सदा विजयी अंतर. लक्ष्मी रूप तेज वाटू लागले. चमकदार अप्सरांना पाहिले. मौल्यवान अलंकार घातलेले होते. त्यांना पूर्ण शांती मिळाली. स्वर्गाचे ऐश्वर्य अरण्या ग्रामामध्ये आलेले आहे. सगळे मानस चकित झालेले आहेत. तप करणारे तेजस्वी ऋषींचा समुदाय तेथे आलेला आहे. रिद्धी सिद्धी सोबत लक्ष्मी माता सुद्धा आलेली आहे. विजयाने शोभा वाढली, आणि सावताला भेटून त्यांच्या मनामध्ये आनंद झालेला आहे. जो अकर्तव्याने कर्म करतो, म्हणजे निष्काम बुद्धीने कर्म करतो, हे पहिलं सूत्र आहे. आणि त्याला दैवलक्ष्मी मदत करत असते. सगळे देव मनात चक्क झाले. नेहमी यशस्वी झालेल्या सावताला शेवटचे पाहून सर्वांच्या चित्तामध्ये फार मोठा विश्वास वाढलेला आहे. पुण्यकाळ जवळ आलेला आहे. तापी नदीचे पाणी दुग्धमय झालेले आहे. सगळे लोक आनंदाने नाचू लागले. गंगादी नद्या गुप्तरूपे, विहिरीमध्ये बसती प्रतापे. जगाची फिडीत पापतापे, स्वसामर्थ्ये आपुल्या. सर्व धन्य धन्य म्हणती, सावत्याची थोर ख्याती. या ऐसा पवित्र जगती, दुजा आम्हा दिसेना. शुभेच्छा विचारणा दोन, तनु मानसा सत्वापत्ती पूर्ण. आसनशक्ती पदार्थ भाविनी निपुण. तुर्या ही सातवी, कार्यकारण रहित. उन्मनी साधिली प्रख्यात. धन्य धन्य जीवनमुक्त, सावता श्रेष्ठ जगती. याप्रमाणे गंगा
व बाकीच्या नद्या गुप्त रूपाने पराक्रमाने त्या विहिरीमध्ये राहिल्या. स्वतःच्या शक्तीने जगाचे पाप ताप हे दूर करू लागल्या. सावता महाराज धन्य आहेत. त्यांच्या प्रसिद्धीने त्यांच्यासारख्या पवित्र आम्हाला जगामध्ये दुसरा दिसत नाही. शुभेच्छा विचारणा म्हणजे ह्या अंतकरणाच्या चित्ताच्या अवस्था आहेत. आसनशक्ती पदार्थ भाविनी निपुण तुर्या ही सातवी म्हणजे ज्याचा बाध होत नाही. ते मिळवण्याची इच्छा म्हणजे शुभ इच्छा आहे, ज्याचा कधी नाश होत नाही. असं तत्व ते पद प्राप्त करून घेणं याला काय म्हणायचं? शुभ इच्छा म्हणायचं. आणि ब्रह्मप्राप्तीच्या अनुषंगाने विचारणे म्हणजे याला विचारणा म्हणतात. ही चित्ताची अवस्था आहे. सूक्ष्म विचार करणे म्हणजे तनुमानस आहे. सूक्ष्म चैतन्याचा विचार करणं याला तनुमानसा म्हटलेला आहे. सत्वापत्ती म्हणजे मिथ्यत्वाचा निश्चय याला काय म्हणायचं? सत्वापत्ती. स्वप्न कसं आहे? खोटं आहे. हे स्वप्नाबद्दल सत्वापत्ती. आरशातलं प्रतिबिंब कसं आहे? खोटं आहे, दिसून खोटं आहे. हे स्वप्नाबद्दल सत्वापत्ती. तसं हे संपूर्ण विश्व कसं आहे? दिसून खोटं आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार हरिवीण म्हणजे मिथ्यत्वाचा निश्चय याला काय म्हणायचं? सत्वापत्ती. आसनशक्ती म्हणजे ज्याच्यामध्ये आसक्ती राहत नाही ती चित्ताची अवस्था म्हणजे आसनशक्ती आहे. आणि पदार्थाचा अभाव होणे म्हणजे पदार्थाभाविनी. झोपेमध्ये सगळ्या पदार्थाचा काय होतो? अभाव होतो म्हणजे पदार्थाभाविनी. आणि तुर्या म्हणजे केवळ अस्तित्व आहे. केवळ अस्तित्व. जसं ते काडीच्या डब्बीमध्ये आपण पेटवायला घेतो ती काडी, त्या गुलामध्ये अग्नी नसतो का? असतो ना. नसतो म्हणल्यावर घर्षण केल्यावर कसा प्रगट झाला? बरं आहे म्हणावं तर पोळं ना. मग अग्नीचे दोन रूप आहेत. एक सामान्य रूप आहे. मग काडी त्या गुलामध्ये जो अग्नी आहे तो सामान्य रूपानं आहे आणि घर्षणातून प्रगट झालेला आहे तो विशेष रूपानं आहे. तसं आपले दोन रूप आहेत. एक सतरूपानं म्हणजे आहे रूपानं आहे ते सामान्य रूप आहे. आणि शरीर श्वास इंद्रिय अंतकरणात या प्रकृतीमध्ये जे प्रगट चैतन्य आहे ते विशेष रूप आहे. असे आपले दोन रूप आहेत. म्हणून ही तुर्यावस्था म्हणजे केवळ अस्तित्व आहे. कार्य कारण नसलेली प्रसिद्ध मन परमात्म रूप होणे ही उन्मनी अवस्था आहे. मन काय होत असतं? परमात्म रूप होत असतं. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासूनी कैसे निवृत्तीसी आले, प्रवृत्ती ग्रासूनी कैसे निवृत्तीसी आले, प्रवृत्ती ग्रासूनी म्हणजे हे मन आता काय झालं? हे उन्मन झालं. उन्मन झालं म्हणजे जसं पहिल्या पहिलवानानं दुसऱ्याला चित केलं तसं चित्ताला तुकोबरायांनी चित केलेलं आहे. चित्ताचे आसन तुका करीतो कीर्तना. आपण घोंगडीचं आसन घेतो पण तुकोबराय कोणत्या आसनावर बसून उभं टाकून कीर्तन करायला लागलेत? चित्ताचे आसन म्हणजे हे चित्त आधी बाधित केलं आणि मग कीर्तनाला उभं टाकलं. या अभंगाच्या माध्यमातून तुकोबरायांना सांगण्याचा अभिप्राय असा आहे की कीर्तनकारानं आधी चित्त बाधित करावं आणि मग कीर्तनाला उभं टाकावं. म्हणजे हे मन काय होत असतं? परमात्म रूप होत असतं म्हणजे उन्मन झालेलं आहे. ही उन्मनी अवस्था सावता महाराजांनी साधलेली आहे. धन्य जीवनमुक्त सावता जगामध्ये श्रेष्ठ आहेत. समाधीची वेळ जवळ आली. संतांच्या वियोगाचे सावता घाबरू लागला. सावता महाराज संतांचा आता वियोग होईल मला म्हणून घाबरू लागले. विठ्ठलासोबत सर्व देवाला संताला सावता महाराज भेटलेले आहेत. प्रयाण काळ जवळ आला, सावता घाबरे संत वियोगाला. सकळ संतासी भेटला विठ्ठला सह सर्व देवा. ऋषी मुनीसी आलिंगिले, वारकऱ्यासी नमिले. भजन गजर सुरू झाले, जय जयकार बोलती. देवासी वियोग सहावेना, दुःख वाटले थोर मना. शांत बसले आसना, सावता देवा बोलतसे. हे कृपाळू श्रीहरी
काबा रुसला मजवरी तू जवीन मी दुसरी भक्ती नेने रंक पापी मी हीन दीन मजत्वा करावे पावन सांभाळी सदैव अनुदीन जन्मोजन्मी अनाथा. ऋषी मुनींना सावता महाराजांनी आलिंगन दिले, वारकऱ्यांना नमस्कार केलेला आहे, जय जयकार म्हणून भजन गजर सुरू झालेले आहे. देवाला सावताचा वियोग सहन होईना, मनामध्ये खूप दुःख वाढू लागले. असा आसनावर बसून देव शांत पावले. सावता देवाला बोलू लागले, हे कृपाळू श्रीहरी, माझ्यावर का बाबा रुसला तू? तुझ्याशिवाय मला दुसरी भक्ती माहीत नाही. मी नीच पापी गरीब भिकारी आहे. माझ्यासारख्या अनाथाला तू जन्मोजन्मी रात्रंदिवस नेहमी सांभाळलेले आहे. देवासी वियोग सहावेना दुःख झाले वाटले थोर मना. शांत बसले आसना सावता देवा बोलतसे. आशा मोह माया पाठी लागे क्रूर दृष्टीने काळ बघे. आपुल्या स्थानी वेगे उचलोनी अनंता. अनुमतीचे श्रेष्ठ प्रकार सज्जन पिटी टाळे गजर. व्योमी विमान दाटी अपार पुष्पवर्षाव करीती. जय जयकारी भूमी गरजली अंतकरणे आतुर झाली. सावता देही दृष्टी रोधिली पूर्ण एकाग्र प्रकारे. सावत्याने घातिले आसन यथाविधी करुण स्नान. हृदयी धरोनिया ध्यान आसन जय साधिला. नवज्वरे देह तापला देव आर्तमनी उदेला. प्राणायामे कुंभक साधिला मूळतत्वी निरोधी वायू. अशा प्रकारे आशा मोह माया पाठीमागे लागलेले आहेत. क्रूर दृष्टीने काळ पाहत आहे. हे अनंता, मला लवकर उचलून तुझ्या ठिकाणी घेऊन चल. परवानगी म्हणजे परावाणीचा वर्षाव करू लागले. जे जे काराने पृथ्वी गरजलेली आहे. सर्वांचे अंतकरण आतुर झाले. सावता महाराजांच्या शरीरावर सर्वांनी हे पूर्ण एकाग्रतेने दृष्टी खेचून ठेवलेली आहे. म्हणजे सगळं लक्ष सावता महाराजाकडे आहे सगळ्यांचं. सावता महाराजांनी विधीपूर्वक स्नान करून जयरूप आसन साधून हृदयामध्ये ध्यान साधनाने नवज्वराने शरीर तापून घेतलेले आहे. देवाची इच्छा मनात प्रगट झालेली आहे. प्राणायामाने कुंभक साधलेला आहे आणि मूळ तत्वात वायूचा निरोध केलेला आहे. मूळ तत्व विठ्ठल थोर काळरूप त्याची सत्ता प्रखर. सावता झाला स्वरूपाकार देह आसार त्यागिला. श्री संत सावता महाराज की जय. सकळ देव संत पाहती परी नाही दिसली प्रयाण गती. अंतकरणी व्याकुळ होती सावत्याच्या वियोगाने. श्रीमन्नपशाली वाहन शके 1217 जाण. मन्मथ संवत्सर नामाभिधान पवित्र पूर्ण सर्वस्वी. वर्षाकाल प्रशांत पूर्ण ऋतूमध्ये ज्या ज्येष्ठपण. ऋतू ग्रीष्म आषाढ कृष्ण चतुर्दशी पर्वकाळ. सूर्य आला उदयासी सावता मिनला स्वरूपासी. देह अर्पिला ज्याचा त्याच्या स्वरूपाशी पावला. ज्याचा त्याला देह अर्पण करून सावता महाराज स्वरूपाला मिळलेले आहेत. कारण काळ सर्प काळरूप तेजस्वी सत्ता मूळ तत्व विठ्ठलाची आहे. काळरूप जी तेजस्वी सत्ता आहे तर ती मूळ सत्ता ही विठ्ठलाची आहे. सावता स्वरूपाकार झालेले आहेत. त्यांनी आसार देहाचा त्याग केला. सगळे संत देव पाहू लागले, परंतु त्यांना सावताची प्रयाण गती मात्र दिसलेली नाही. ही ज्योत कुठे गेली? जसं मुक्ताबाईंच्या बाबतीत घडलेला आहे की विजांचा कडकडाट झालेला आहे आणि तो देहच गुप्त झाला. म्हणून अशा पद्धतीनं ही सावता महाराजांची प्रयाण गती कोणाला दिसली नाही. सावताच्या वियोगाने सगळ्यांचे अंतकरण व्याकुळ झाले. श्रीमन्न शालिवाहन शके 1217 मन्मथ संवत्सर पूर्ण पवित्र झालेले आहे. पावसाळा चालू होता.
जो सर्व ऋतूत श्रेष्ठ आहे. ऋतू ग्रीष्म, आषाढ, कृष्ण पक्ष, चतुर्दशीचा पुण्य काळ होता. सूर्य उगवला आणि सावता स्वरूपाशी एकरूप झालेला आहे. सकळ लोक धन्य झाले. श्रेष्ठ प्रयाण पाहिले. मिरवणुकी ते आरंभिले. समाधी स्थान द्यावया. अपार जमले वारकरी. मिरवणुकीची अपूर्व थोरी. पूर्ण हळहळली आरणपुरी. नसीमिती तयाला. समाधी स्थानी मिळाला. सर्व अवलोकिती सावत्याला. देवे पूर्वी वर दिदला. समाधी मी देईन. समाधी देते समयी. शोक सागर वाढला तई. ओंकार स्वामी ते समयी. पूर्ण शोक करीती. अरे सावत्या प्रेम सखया. तुझ मी पाहू कवन्या ठाया. मजवरी रुसला काबाराया. पूर्ण विसाव्या सावत्या. ज्याचा त्याला देह अर्पण करून सावता महाराज स्वरूपाला मिळाले. सगळ्या लोकांनी श्रेष्ठ प्रयाण पाहून धन्य झाले. समाधीच्या ठिकाणी जायला मिरवणुका काढल्या. अपूर्व मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे. सर्व वारकरी जमलेले आहेत. आरणपुरीमध्ये हळहळ झालेली आहे. समाधीच्या ठिकाणी जमावाला सर्व सावता महाराजांना पाहू लागले. मी समाधी देईन असे देवाने पूर्वी वर दिलेला आहे. आणि समाधी देतेवेळी सर्वांना दुःखाचा सागर दाटलेला आहे. त्यावेळी ओंकार स्वामी पूर्णपणे दुःखी झालेले आहेत. अरे सावता प्रेमळ मित्रा, तुला मी कोण्या ठिकाणी पाहू? माझ्यावर कशाला बाबा आता तू रुसलेला आहेस? तुझे जाळीले घरदार म्हणून मजवरी क्रूर. होऊन गेलासी दूर आता कुठे शोधू रे? तू माझा श्रेष्ठ कैवारी अंतिमज झालासी दुरी. मी वाचलो तुझ नंतरी असा पूर्ण अभागी. तू पूर्ण बोधामृत पाजिले शेकी आम्हा पारखे झाले. सकळ जन दीन दिसो लागले मावळले ऐश्वर्य. शोकाकुल स्वामी झाले मूर्छित होऊनी पडले. सकळी की सावरिले नागाई आरंभी शोकास. नागाबाई जनाबाई शोक करी सर्व व्यथित झाले अंतरी. आमुचा आधार झाला दुरी पूर्ण अनाथ झालो. पूर्ण शांतीचे ठिकाण असलेला सावत्या, तुझे मी घरदार जाळलेले आहे म्हणून माझ्यावर रागावून तो दूर गेला. आता कुठे शोधू रे तुला? तू माझी खूप चिंता काळजी करणारा शेवटी माझ्यापासून दूर झाला. तुझ्यानंतर मी राहिलो असा पुरा अभागी आहे. तू आम्हाला पूर्ण बोधाचे अमृत पाजले. शेवटी आम्हाला पारखे झाले. सगळे लोक गरीब दिसायला लागलेत. हे ऐश्वर्य मावळले. स्वामी दुःखी झाले. बेशुद्ध होऊन पडले. सगळ्यांनी स्वामीला सावरले. नागाबाईने रडायला सुरुवात केली आणि नागाई जनाबाई रडू लागल्या. सगळ्याच्या मनात दुःख झाले. आमचा आधार दूर झाला. आम्ही अनाथ झालेलो आहोत. अरे विठ्ठला तू लबाड आम्हा केले सुनाट उघड. तुझा ऐसा चोर प्रखड नसे जगी दुसरा. पुण्यवंत बळीस स्वर्गिनी दिसी पाताळी त्या तू स्थापिसी. दरिद्री सुदामासी भाग्यवंतपणा दिला. तुझा कोणा नकळे खेळ चोरटा वाल्हा पुण्यशील. कीर्तिवान अपमानिले धर्मनळ मोक्षदेशी वैर्या शिशुपाला. हरिश्चंद्राचे सत्व घेतले शिबिराजा ते थोर पिडिले. दशरथा वियोगे मारिले असा सर्वस्वी लबाड. अहिल्या पतिव्रतेशी गुंतविले वेश्या गणिकेस सत्यलोकी नेले. आपुल्या घरात भांडण लाविले त्याचे केलेसी वाटोळे. अरे विठ्ठला तू लबाड आहेस. आम्हाला सुताड उघडे केले. तुझ्यासारखा मोठा चोर जगामध्ये दुसरा कोणी नाही. पुण्यवान बळीला स्वर्ग दिला नाही. पाताळाचे राज्य त्याला प्रदान केलेले आहे आणि दरिद्री सुदामाला भाग्यवान केले. तुझा खेळ कोणाला कळत नाही. चोरी करणाऱ्याला त्या वाण्याला पुण्यशील केले. कीर्तिवान धर्मराजा नळराजाला अपमानित केले. शिशुपाल तुझा शत्रू होता पण त्याला मोक्ष दिला. हरिश्चंद्र राजाचे सत्वहरण करून घेतले. शिबिराजाला त्रास दिला. दशरथाला वियोगाच्या दुःखाने मारले. असा सर्व लबाड आहेस. पतिव्रता अहिल्याला तू गुंतून टाकले. दगड करून ठेवलं तिथं. वेश्या गणिकेला सत्यलोकात नेले.
आणि आपल्याच घरात भांडण लावून त्यांचे वाटोळे केले. सखा अर्जुन शेवटी बलहीनत्व त्याते आटी, पूर्ण आहेसी कपटी तुझा थार लागेना. नागाये पिटी वक्षस्थळ, मी मागी राहिले आभागी खळ. देखत देखत पिता प्रेमळ टाकून या गेला. आता कसा करू विचार, दुःखे भेदले हृदय समग्र. बाबा मज केलेसी दूर, कसा धीर धरू मी. सकळ जन आक्रंदती, शोके उकलो पाहे क्षिती. सामर्थ्य नवते तुझा अंती, आम्हासीही नेण्याची. तूची आमुचा सखा अससी, हे माहीत नवते तुझसी. तुझवी पोरटे पण मजसी, आले रे पितया. सखा अर्जुन शेवटी बलहीनत्वाने संपला. तू पूर्ण कपटी आहे, तुझा मेळ लागत नाही. नागाई छातीला पिटून हाणून मोठमोठ्यानं रडू लागली. मी आभागी दुष्ट मागे राहिली. पाहता पाहता प्रेमळ पिता मला टाकून गेला. आता विचार कसा करू, सर्वांचे हृदय दुःखाने फाटून गेले. बापाने मला दूर केले, मी कसा धीर धरू. सगळे लोक रडू लागले. आता विचार कसा करू, आकाश दुःखाने व्यापून गेलेले आहे. तुझ्यात सामर्थ्य नव्हते का, शेवटी आम्हालाही न्यायचे. तूच आमचा सखा आहे हे माहीत नव्हते का. तुला तुझ्या वाचून पोरकेपणा आला, मला कसा रे आता बाबा. आता मी कोणाच्या आधाराने जगू. देवा तुझी मुक्ती नको, ब्रह्मज्ञान दूर फाको. रिद्धी सिद्धी मज नको, पिता दावी प्रेमळ. मज नको वैकुंठ लोक, पिता भेटवी प्रेमळ चोख. तेजोनिया प्राण सम्यक, घालीन हत्या तुझवरी. छिंद छिंद छिंदड्या करीन, देह हा तुझा अर्पिन. देई माझ्या वडला आणून, नसे प्रमाण अनिक. शोके शोक पूर्ण वाढला, काशीबामक उपदेशी त्याजला. श्रवण करा त्या बोला, शोक शमनार्थ सदैव. ऐका हो श्रेष्ठ सज्जन, त्यागा हा शोक दारुण. सावता हा सुख निधान, जन्म मरणातीत. देवा तुझी मुक्ती नको, ब्रह्मज्ञान दूर फेकून दे तुझं. रिद्धी सिद्धी नको, प्रेमळ पिता मला दाखव. मला वैकुंठ नको देवा. एकदा बाबाला प्रेमळ बाबाची भेट करून दे, नाहीतर सम्यक रीतीने प्राण त्याग करून तुझ्यावर हत्येचे पाप घालीन देवा. या शरीराचे तुकडे तुकडे करून तुझा देह तुला अर्पण करीन. माझ्या वडिलाला आणून दे मला. दुसरे मला काही प्रमाण नको. दुःखाने दुःख वाढले. काशीबा मग त्यांना समजावून सांगू लागला. नेहमी दुःख दूर करण्यासाठी ते बोलणे ऐका. ज्या ज्या वेळेस आपल्या जीवनामध्ये दुःख होईल त्या त्यावेळेस ह्या उपदेशाचा आपण आठवण करायला पाहिजे. ऐका हो श्रेष्ठ सज्जन, हे दुःख करणे सोडून द्या. सावता हा सुखाचा ठेवा आहे, तो जन्म मरणाच्या रहित आहे. तारुण्य सुस्वरूपता, जीवित रत्न संचय थोर हाता. ऐश्वर्य प्रिय वस्तू सहवासता आणि संत समागम. या गोष्टी अनित्य सर्व, ज्ञान लाभ श्रेष्ठ पर्व. ऐसा जाणून या भाव, टाका शोक दुरी. ईश्वर सत्ता श्रेष्ठ काल, त्या नसे आप पर फळ. धर्म अधर्म ही नासी विशाळ, निरपेक्ष तो असे. मरोनी अमर झाला, सावता सकळी पाहिला. पंडित वैदिक दश ग्रंथी याजला, ही स्थिती न मिळे. शास्त्र पुराण वाचक, गीता पाठी कर्म प्रवर्तक. अभिमाने सकळीक, अमर स्थळा चुकती. या पद्धतीने चांगल्या स्वरूपाचे तारुण्य जिवंतपणीच हे रत्न आपल्या हातामध्ये घ्यावे. प्रिय वस्तूच्या सहवासामध्ये हे ऐश्वर्य, संत समागमामध्ये भोगावे. सर्व वस्तू अनित्य आहेत, ज्ञान मिळवणे हेच पुण्य आहे असे जाणून दुःखाचा भाव दूर टाका. ईश्वरीय सत्तेने ज्ञानच श्रेष्ठ आहे, त्याला आपले पक्के असे फल नसते. मोठमोठे धर्म अधर्म सुद्धा नष्ट करतो, म्हणून हा भ्रम दूर करायला पाहिजे. हे ज्ञान काय करत असतो, सगळे मनातले संशय दूर करून टाकतो आणि दुःखाचा भाव तो निरपेक्ष आहे. सावता मरून अमर झालेला आहे.
कारण हे काय आहे, मरण माझे मरून गेले मज केले अमर. हे सर्वांनी पाहिले ही अवस्था पंडित वैदिक दशग्रंथी यांना मिळत नाही. शास्त्र पुराण वाचणारा, गीता पाठ करणारा, कर्म करण्यास प्रवृत्त करणारा सगळ्या अभिमानी लोकांना अमर ठिकाण मिळत नाही. सर्वाभूती वासुदेव सावत्याचा सखोल भाव. अमृतरूप अभंग सर्व पवित्र तो सर्वस्वी. वेदरूप श्रेष्ठवाणी सत्य दाविले आचरोणी. अधिकारानुरूप बोधखाणी उघडिली साधका. भक्ती वैराग्य श्रेष्ठ ज्ञान या ऐसे जगी निधान. कीर्तने लाजविली दाणे यज्ञ कर्मादी सकळ. वारीचा न करिता नेम परी आचरोणी दाविला जोम. या ऐसा पूर्ण निसीम हाची असे अखंड. उत्तम लोकी मन गुंतले सावत्याने पूर्ण जाणिले. मज विश्वरूप दाविले देवादिका अलभ्य. सर्व भूतामध्ये वासुदेव आहे हा सावता महाराजांचा भाव खोल आहे. सर्व अभंग अमृत रूप आहेत. तो सर्व रूपाने पवित्र आहे. वेद रूपी श्रेष्ठ वाणीने सत्याने वागून दाखवलेले आहे. अधिकाराप्रमाणे साधकासाठी बोधाची खाण उघडून ठेवलेली आहे. भक्ती वैराग्य श्रेष्ठ ज्ञान आहे. याच्यासारखे जगामध्ये निधान कुठे आहे. कीर्तनाने दानाला लाजवून टाकलेले आहे. यज्ञ कर्मादी सगळ्यांना लाजवलेले आहे. महिन्याच्या वारीचा नेम केला नाही पण आचरण करून जोम दाखवलेली आहे. भक्तीची शक्ती दाखवलेली आहे. नामस्मरणाची शक्ती दाखवलेली आहे. याच्यासारखा ठाम हाच अखंड आहे. उत्तम लोकांमध्ये माझे मन गुंतलेले आहे. हे सावता पूर्ण जाणलेले आहे. देवादिकांना जो का लाभ झाला नाही तो विश्वरूप सावता महाराजांनी मला दाखवलेला आहे. कीर्तने अभंगे शुद्ध झालो पूर्ण स्वरूपाते पावलो. याती धर्मरहित स्थळी गेलो देवाही मी प्रियासे. सकळांनी हे साधावे उघड झाले आपुल्या दैवे. पूर्ण गुरु सावत्या म्हणावे सर्व देवा वरिष्ठ. सावता हा नसे मानव ब्रह्मानंदी याचा ठाव. विश्वी क्रीडला विरक्त राव शास्त्र ठाव दावुनी. शिष्टाचार प्रगटविले निषिद्ध सर्व उघड केले. निष्काम कर्मे स्थान गाठिले ब्रह्मस्वरूप अखंड. स्वर्गादी लोका हा वरिष्ठ मज भाव दाविला स्पष्ट. या ऐसा चोखट त्रिभुवनी असेना. तर कीर्तन अभंगाने मी शुद्ध झालेलो आहे. पूर्ण स्वरूप मला प्राप्त झालेले आहे. जात धर्म जिथे नाही त्या ठिकाणी मी गेलो. देवाला सुद्धा मी आवडता झालेलो आहे. सर्वांनी हे लक्षात घ्या. आपल्या दैवाने हे स्पष्ट उघड झालेले आहे की सर्व देवामध्ये श्रेष्ठ सावता आहेत. हे आपले पूर्ण गुरु आहेत. सावता हा मनुष्य नव्हता. ब्रह्मानंदी ही त्याची जागा होती. शास्त्राची जागा दाखवून दिलेली आहे. विरक्त राजाने विश्वामध्ये खेळ केलेला आहे. शिष्टाचार प्रगट केलेला आहे. यांनी आपल्याला आत्मज्ञान सांगितलेले आहे. निषिद्ध सर्व स्पष्ट केलेले आहे. निष्काम भावाने कर्म करून अखंड ब्रह्मस्वरूप प्राप्त केलेले आहे. स्वर्गादी लोकापेक्षा सावता महाराज श्रेष्ठ आहे. त्यांनी ब्रह्मस्वरूपाचे अस्तित्व स्पष्ट दाखवलेले आहे. याच्यासारखा खरा त्रिगुण म्हणजे त्रिभुवनामध्ये नाही अशी सावता महाराजांची ख्याती आहे. संत वृंदे सकल तीर्थे या भेटोनी झाली पुनिते. शांतीवरी निष्काम चित्ते क्षमांगी अखंड. पूर्ण दया जगविली भक्ती गुढी उभविली. संत पूजा थोर साधिली कीर्ती राहिली अखंड. जात्याभिमान टाकिला अनन्य भक्ती स्वाधीन झाला. देव प्रतापे साठविला चिरोनिया उदर. संतात हा राजहंस थोर सिद्धरसी अमृत प्रखर. भक्तीसही हा आधार न उपेक्षी कोणाला. जना शिकविले ज्ञान हरपले उपाधी भान. लहान थोर झाले निपुण कळले सार सर्वांशी. याला भेटून सर्व तीर्थ संत पुण्यवान झालेली आहेत. निष्काम चित्ताने शांतीला जिंकून घेतलेले आहे. अखंड क्षमा अंगामध्ये होती. पूर्ण दया जागवून भक्तीची गुढी उभारलेली आहे.
खूप संत पूजा करून अखंड कीर्ती राहिलेली आहे. जातीचा अभिमान सोडून अनन्य भक्तीला एकरूप झालेले आहेत. पोट फाडून म्हणजे चिरून देव साठवण्याचा पराक्रम केलेला आहे. सर्व संतात हा श्रेष्ठ राजहंस आहे. सिद्ध रसामध्ये तेजस्वी अमृत आहे. हा कोणाची उपेक्षा न करणारा भक्तीचा आधार आहे. लोकाला ज्ञान शिकवले, त्यांचे उपाधीचे भान हरपलेले आहे. अखंड अनुसंधानाची युक्ती त्यांना मिळालेली आहे. असे सावता महाराज पूर्ण सुखी झाले थोर, नाचती भक्ती सुखे निर्भर. अखंड अनुसंधान थार, त्या पूर्ण लाभले रात्रंदिन समाधान. विसरले खाणपान, देव प्रकाश अंतरी पूर्ण खुंटला सर्व व्यापार. आप परभाव गेला, सावता ठेवा सर्वा लाधला. विश्वी देव दिसू लागला, परी वाटे उद्वेग. कौतुके देहावरी येती, नाम रूपाभिधान घेती. अभिन्नत्वे पाहती सावत्यासी अखंड. जो सावत्या भिन्न पाहे, पृथ्वी भार व्रथा वाहे. सकळ पापे त्या घडत आहे, जो नोळखी सावत्या. रात्रंदिवस समाधान शिकवलेले आहे. म्हणजे रात्रंदिवस सावता महाराजांच्या अंतकरणामध्ये समाधान होते. खाणे पिणे विसरून सर्व व्यापार बंद पडला, कारण अंतकरणामध्ये पूर्ण देव प्रगट झालेला आहे. आपले परकेपणाचा भाव हा सगळा निघून गेलेला आहे. असा ठेवा सावता सर्वांना मिळाला. विश्वरूपाने देव दिसू लागला सर्वांना, पण दुःखही वाटू लागले. कौतुकाने परत देहभानावर लोक आले. नाव रूपाचा अभिमान घेऊन एक रूपाने अखंड सावताला पाहू लागले. जो सावताला स्वतःहून वेगळे पाहतो, तो पृथ्वीवर म्हणजे निष्कारण ओझे वाहतो. जो सावताला ओळखत नाही, त्याला सगळे पाप लागते. सावत्या जो सुखे निंदिल, तो पतन थोर गाठील. जो त्या शरणरी गेल, तो पावे मुक्ती स्थान. लाभ सावता भेटी ऐसा, जगी अन्य नसे सहसा. पुण्याई विन भक्त राजसा, गाठ त्याची पडेना. येथे द्यावे तैसे घ्यावे, स्वानुभवे सुखी व्हावे. अंतरी प्रेम साठवावे, सुखी व्हावे अखंड. सावत्या चिंतुनी कार्य साधावे, नाही तरी जन्म पावे. त्याविन जो शीन करीत आहे, तो पावे पतन. जप तपावरील साधन, सावता प्रेमळ निधान. त्या वाचुनी अन्य भजन, संसारदायक जगी. सावताची जो सुखाने निंदा करतो, त्याची अधोगती होते. जो त्याला शरण जाईल, त्याला मोक्ष मिळेल. सावताच्या भेटीसारखा लाभ सुखाने म्हणजे फायदा जगामध्ये दुसरा नाही. पुण्याई वाचून गुणवान जिज्ञासूला सावताची भेट होत नाही. इथे कसे आहे पहा, जे देताल तेच मिळेल. स्वतःच्या अनुभवाने सुखी व्हायचे. अंतकरणामध्ये प्रेम साठवून अखंड सुखी व्हावे. सावताचे चिंतन करून काम करावे, नाहीतर जन्म घ्यावा लागेल. त्याच्या वाचून जे कष्ट करतील ते अधोगतीला जातात. जप तपापेक्षा श्रेष्ठ सावता प्रेमळ आहे. सावताचा ठेवा आहे, त्याला सोडून दुसऱ्याचे भजन करणे म्हणजे जगामध्ये जन्ममृत्यूच्या संसार चक्रात अडकणे असंच आहे. आरणीचे नारी नर, विश्वास ठेवती सावत्यावर. धन्य हे पवित्र नगर, महीवर नसे दुसरे. निवडीना याती समान केली, लहान थोर सुखी झाली. पुण्यवंत धर्मशील ये स्थळी, हे नारी नर विरक्त. पूर्ण पवित्र हे आरण, सावत्याचे गाती गाण. जोडले शांती संपत्ती निधान, करीती कीर्तन सकळ. जो तोडी अंबराई, दुःख त्या थोर होई. सावता सोडून दूर जाई, तो होई दुःखित. वृक्षामध्ये चंदन थोर, संती सावता चतुर. संगतीने होत उद्धार, सर्व काळ अखंड. जप तप न करिता साधन, संगतीने होय ब्रह्मज्ञान. आरणीचे जन पावन, पूर्ण श्रेष्ठ महीवरी. आरणीचे स्त्री पुरुष सावतावर विश्वास ठेवत होते. पृथ्वीवर आरणीसारखे पवित्र नगर दुसरे नाही, ज्यात एक केल्यामुळे निवडता येईना. लहान मोठे हे सगळे सुखी झाले. पुण्यवान धर्मशील या ठिकाणचे स्त्री पुरुष वैराग्यवान आहेत. आरण हे पूर्ण पवित्र ठिकाण आहे.
सावताचे गीत गावात शांतिरूपी संपत्तीचा ठेवा मिळाला. सगळे कीर्तन करतात. जो आमराई तोडतो त्याला खूप दुःख होईल. तो सावताला सोडून दूर जाऊन दुःखी होईल. सर्व झाडामध्ये चंदन श्रेष्ठ आहे, तसे सर्व संतात सावता हुशार आहेत, चतुर आहेत. नेहमी संगतीने उद्धार होतो, म्हणजे त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होते आणि अखंड रूपाने तो एकरूप होऊन स्वरूपामध्ये मिसळून जातो. यांची पुण्याई जगी थोर, सावत्याने घेऊन अवतार. ऋण फेडिले त्यांचे समग्र ग्राम झाला पावन. सहजची सहज रूपा सावत्या हे माय बापा. क्षणिक या देहरूपा त्वाजी सोडिले. कैसा होऊ मी उतराई, सांग सांग माझी आई. तुझे श्रवण कीर्तन नवाई, आम्हा कैची साधेल. तुझा नाही मरणकाल, पवित्र ही पुण्यवेळ. चतुर्दशीस पुण्यफळ प्राप्त झाले सकळा. जप तपाचे साधन न करताच फक्त संगतीत राहून ब्रह्मज्ञान होते. पृथ्वीवर आरणीचे लोक पवित्र पुण्यवान आहेत. जगात याची पुण्याई इतकी श्रेष्ठ आहे की सावता महाराजांनी अवतार घेऊन सगळ्यांचे ऋण फेडलेले आहे आणि सगळं गाव पवित्र झालेलं आहे. सहज रूपाने हे सावता मायबापा, आज तू एका क्षणात या देहरूपाला सोडले. मी कसा उत्तराई होऊ, बोला सांगा सावता महाराज. माझी आई, तुमचे कीर्तन ऐकण्याचे कौतुक आम्हाला कसे मिळेल. सावता ही आई आहे. कारण सावता महाराजांना आता समाधी देण्याचे पुण्याचे काम देवाने केलेले आहे. सावत्या समाधी दिदली, देवे पुण्य पर्वे निर्मिली. येणे जाणे भ्रांती सोडिली, व्यापकी जोडिली मती त्यांची. भाविक साच भावे जाणती, अभक्ताशी नशी गती. अनुभवे हे घेती सज्ञान भाविक नर. चतुर्दशी पर्व साधिले, पुण्यभागी सर्व झाले. अमावास्येशी काला वहिले, करीते झाले सकळ. चतुर्दशी पुण्यतिथी, अमावस्या काला ख्याती. देव खुणही निश्चिती, सकळ जना कळली. पुण्यतिथीस देव येत, पालखी गणा समवेत. काला उरकोणी जात, ऐशी प्रख्यात परंपरा. सावताला समाधी देण्याचे पुण्याचे काम देवाने निर्माण केलेले आहे आणि येण्या जाण्याची भ्रांती सोडलेली आहे. व्यापक परमात्म्याशी त्यांची बुद्धी एकरूप झालेली आहे. भाविक खऱ्या भावनेत जाणतात. खऱ्या भावनेने हे भाविक जाणतात, साधक जाणतात. अभक्ताला हे मात्र कळत नाहीये. ज्ञानी भाविक पुरुष अनुभवाने याचा स्वीकार करतात. चतुर्दशीच्या मुहूर्तावर सर्वांना पुण्याचा भाग मिळाला. अमावस्येच्या दिवशी सगळ्यांनी काला केला आणि चतुर्दशीला पुण्यतिथी, अमावस्येला काला, ही गोष्ट सर्वांना माहीत झाली. ही देवाची खूण निश्चितपणे सर्व लोकांना कळाली की पुण्यतिथीच्या दिवशी पालखीच्या लोकांसोबत देव येऊन काला खाऊन जातो. ही परंपरा प्रसिद्ध झालेली आहे. आता पुण्यतिथीस पंढरीस जाताना एकनाथ पालखी आरणा. मुक्काम करोनी हरी जागरणा, सारोनी जाते पंढरी. पंढरीहुनी येते समयी, पालखीसह मुक्ताबाई. श्रावण शुद्ध प्रतिपदेस येई, नंतरी पुढे जातसे. ऋतू थोर पूर्ण वसंत, सावता माळ्या तो पसंत. चैत्रवद्य एकादशीत उटी उत्सव होतसे. सर्व पर्वती माणिकी नसे, हिऱ्याची खाण जगी नसे. सर्व हत्ती मस्तकी मौक्तिक नसे, तेवी सावता नसे अन्यत्व. आरण हे रत्नखान, सावता तेथीचे निधान. त्या देखती पवित्र जन लाभ पूर्ण पावती. पंढरीला जाताना एकनाथ महाराजांची पालखी आरणामध्ये मुक्काम करून हरी जागर करून पंढरीला जात होती. पंढरपुराहून येतेवेळी पालखीबरोबर मुक्ताबाई श्रावण शुद्ध प्रतिपदेला येत असे, नंतर पुढे जात असे. आणि वसंत ऋतू सावता माळ्याला आवडत होता. चैत्र वद्य एकादशीला उटी उत्सव होत असे. सर्व पर्वतावर माणिक नसतात, जगामध्ये हिऱ्याची खाण नसते, सर्व हत्तीच्या मस्तक्यावर मोती नसतात. तसा सावता अन्य ठिकाणी नसे, पण आरण ही रत्नाची खाण आहे. सावता तिथले निधान आहेत. त्याच्याकडे सगळे लोक पाहून सर्वांना लाभ होत होता.
उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड क्षेत्रे महिमे वर्णिले, परी ऐसे जगी नाही देखिले पूर्ण पवित्र नगर. घरदार न सोडिता जप तप न साधिता, अर्णी लाभे मोक्ष आयता, ऐसा सावता प्रतापी, ऐसे पवित्र जन कर्मज्ञानी निपुण, साधिती नामानुसंधान, धन्य निधान आरण, अभंगवाणी श्रेष्ठ सार, जपोनी करीती उपकार, श्रोत्या उतरवती भवतीर, ऐशी परंपरा चालविती, परंपरेची जैशी ओळ, मार्ग तैसा दाविती चोखाळ, पावावेती निर्वाण स्थळ तरती सर्व विश्वासी. खूप ऐकले पाहिले, खूप क्षेत्राचे महत्त्व वर्णन केले, जगात असे पूर्ण पवित्र नगर पाहिले नाही. घरदार न सोडता जप तप न करता अरणामध्ये मोक्ष आयता मिळतो, हे सावताचा पराक्रम आहे. असे पवित्र लोक कर्म ज्ञानामध्ये निपुण असणारे नामाचे अनुसंधान साधून धन्य झाले. अभंग वाणीतून उपकाराची परंपरा जपून श्रोत्यांना भवसागरातून पार पाडतात. परंपरेची जशी ओळ आहे तसाच रस्ता दाखवून सर्व विश्वासूंना मोक्ष मिळवून हे तरुण जातात. तरले आणखी तरतील, गाठतील मागिले स्थल, भाव सर्वात अमोल पैल पार जाण्यासी, ज्ञानियासी अहम भाव, पंडित वाचक भेदाचा ठाव, वारकऱ्या भक्ती गर्व मोक्ष पर्व साधेना, जे का गिरी कपाटी बसले, ध्यानाची कासे लागले, त्या ते देववसाय झाले, लाधले संत दाविले निधान, संताविन प्राप्ती नाही, वेदशास्त्र देती ग्वाही, जे का उदासीन देही त्या संत उद्धरती, त्याची जाणे तहान भूक, नावडे ज्या राज्य सुख, विष अमृत होय देक संत कृपे अखंड. मागे तरले पुढे तरतील, मागचे ठिकाण मिळेल. भाव सगळ्यामध्ये अनमोल आहे, सगळ्यामध्ये भाव अनमोल आहे. पलीकडच्या तीराला जाण्यासाठी अहंकारी ज्ञानी, भेदभाव करणारे पंडित वाचक, भक्तीचा गर्व करणारे वारकरी यांना मोक्षाचे पुण्य मिळत नाही. पर्वतावर कपारीमध्ये जे बसलेले आहे ते ध्यानाच्या काशीला लागलेले आहेत. त्यांना देव मदत करून संतांचे स्वरूप दाखवतो. संतांची भेट घालून मग संत त्यांना आत्मज्ञान सांगतात, उद्धार करतात. कारण संता वाचून आत्मस्वरूपाची ओळख होत नाही याची साक्ष वेदशास्त्र सुद्धा देतात. संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. जे देहावर उदासीन झाले त्यांना संत त्यांचा उद्धार करतात, त्यांची तहान भूक पाहतात. ज्याला राज्याचे सुख आवडत नाही त्यांना अखंड संत कृपा होऊन विष अमृतासारखे पाजतात. म्हणजे विषच काय होत असतं, अमृत होत असतं. राणाने विष दिया मानो अमृत पिया, मीरा सागर में सरिता समाने लगी, वो तो गली गली हरिगुण गाणे लगी. अशा पद्धतीनं विषाला सुद्धा अमृतामध्ये रूपांतर करण्याची ताकद या नामामध्ये आहे, भक्तीमध्ये आहे. आणि ही श्रेष्ठ भक्ती आपल्याला सावता महाराजांनी संपूर्ण मानवजातीला दिलेला हा संदेश आहे. इथपर्यंत आपला विषय 220 क्रमांकाच्या ओळीपर्यंत आलेला आहे. राहिलेला विषय आपण नंतर घेऊ. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान